विद्यार्थी मित्रांनो 2027 मध्ये तुम्ही जर MBA CET एक्झामिनेशन देण्याचा प्लॅन करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी पात्रता असते, एलिजिबिलिटी असते. मग तुम्ही एक्झामिनेशनसाठी पात्र आहात का, एलिजिबल आहात का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या एक्झामिनेशनसाठी कोण अर्ज करू शकतं, तुमची शैक्षणिक पात्रता किती असली पाहिजे, किती टक्के मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत आणि तुमचं वय किती असलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर या एक्झामिनेशन पासून दूर राहायचं नसेल, वंचित राहायचं नसेल, है ना, तुम्हाला जर बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन करून तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात मिस करू नका. बघा, एलिजिबिलिटी जाणून घ्यायच्या आधी अगोदर एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे आणि मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे ते जाणून घ्या. तुमची परीक्षा असणार आहे पूर्णतः CBT बेस्ड म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असणार आहे. पूर्णतः तुम्हाला कॉम्प्युटरमध्येच ही एक्झाम द्यायची आहे, ऑनलाईन बेस. ओके, सेंटर तुम्हाला दिला जाईल, सेंटरवरती जायचंय, CBT बेस्ड एक्झाम द्यायची आहे. टोटल 200 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 4 युनिट असणार आहेत, ते कुठले कुठले आहेत आपण डिस्कस करूया. टोटल 200 मार्कांसाठी, म्हणजे 200 प्रश्न 200 मार्कासाठी. त्यासाठी मिळणार आहे तुम्हाला 150 मिनिट्स, म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला एक्झाम मध्ये मिळणार आहेत 200 मार्क सोडवण्यासाठी. क्वेश्चनचा टाईप जो असणार आहे तो असणार आहे MCQ, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 4 किंवा 5 ऑप्शन्स दिले जातील आणि त्यामधला राईट आन्सर कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. जर तुमचा आन्सर राईट असेल तर त्याला तुम्हाला मिळणार आहे 1 मार्क. प्रत्येक राईट आन्सरसाठी 1 मार्क मिळणार आहे. जसे की क्वेश्चन 200 आहेत तर ते 200 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल, है ना, आणि तुम्ही तरीही आन्सर दिला आणि ते चुकला तर त्याचे मार्क्स कट होणार नाहीत. ठीक आहे, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही. हा आहे तुमचा पेपर पॅटर्न. आता हे टोटल 200 प्रश्न कसे डिवाइड केलेले आहेत बघा, तर डिवाइड केलेले आहेत 4 युनिट्समध्ये. एक आहे लॉजिकल रिजनिंग, दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट, तिसरा आहे व्हर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लॉजिकल रिजनिंगला सगळ्यात जास्त वेटेज असतो. 75 प्रश्न लॉजिकल रिजनिंगमध्ये विचारले जातात, 75 मार्कासाठी. दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट रिजनिंग, 25 प्रश्न असतात, 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे दिला असतात, इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी, हे सगळे प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 50 प्रश्न एक्झाम मध्ये येतात, 50 मार्कासाठी. आणि शेवटी आहे तुमचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स वगैरेचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले जातात. 50 प्रश्न विचारतात, 50 मार्कासाठी. असं आपलं 4 गोष्टीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ओव्हरऑल 200 प्रश्न 200 मार्कासाठी. आणि हा ओव्हरऑल सिलेबस तुम्हाला एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंतर्गत कव्हर करता येणार आहे. त्यासाठी आपण 1 सप्टेंबर पासून लाईव्ह बॅच सुरू करत आहोत MBA CET 2027च्या प्रिपरेशन करिता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि ही प्रिपरेशन बॅच सुरू करायची आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा, ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल. या बॅचमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करता येणार आहे. एखादी अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्याचा रेकॉर्डेड वर्जन मिळणार आहे. टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, या सर्व गोष्टी या बॅचमध्ये मिळणार आहेत. तर अजिबात उशीर करू नका, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. आता या सर्व एक्झामिनेशनला तुम्हाला एलिजिबिलिटी असणार आहे. मग एलिजिबिलिटी काय आहे, कोण आहे या एक्झामिनेशनसाठी पात्र, तर तुमचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे 3 वर्षाची डिग्री किंवा 4 वर्षाची सुद्धा आता आहे, तर 4 वर्षाची डिग्री दोन्हीही तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. मिनिमम 50% तरी मार्क्स तुमचे असले पाहिजेत ग्रॅज्युएशनमध्ये, तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर, आणि 45% मार्क्स असायला पाहिजेत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर. SC ST OBC SBC VGNT महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर 45 मार्क्स त्याला मिनिमम असायला पाहिजेत. हे आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. करेक्ट. नॅशनॅलिटीमध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इंडियन सिटीजन तर असलाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही NRI असेल, OCI PIO फॉरेन नॅशनल्स किंवा CIWGC असाल तरीही तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहात. तुम्हाला त्या एक्झामिनेशन मध्ये बसता येऊ शकतं, तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. एज लिमिट जी आहे त्यासाठी कुठलीही नाही. देर इज नो लिमिट फॉर एज. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल तर ती एक्झाम देऊ शकता. तुम्हाला MBA करायचं आहे असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कोणत्याही वयामध्ये ही एक्झाम देता येऊ शकते आणि कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला MBA कम्प्लीट करता येऊ शकतं.
आलं लक्षात? सो ही तुमची एलिजिबिलिटी असणार आहे. मिनिमम एलिजिबिलिटी हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही जर तुमच्याकडे किंवा यामधलं काही नसेल तर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट हे मिनिमम एलिजिबिलिटीज तुमचे असायला तर पाहिजेच. ठीक आहे? आणि लक्षात ठेवा 1 सप्टेंबर पासून आपली MBA CT 2027 च्या प्रिपरेशन करिता बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. तर उशीर करू नका. प्रिपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करा. या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करता येईल. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक